Then next one, the Cassegrain telescope. In this telescope, one concave and one convex mirror are used. तर कॅसिग्रेन टेलिस्कोपमध्ये एक कॉन्केव्ह मिरर आणि एक कॉन्वेक्स मिरर या दोघांचा उपयोग होतो, कॉन्केव्ह आणि कॉन्वेक्स मिररचा. कॉन्केव्ह मिरर इज यूज टू रिसीव द लाईट कमिंग इन फ्रॉम सोर्स अँड रिफ्लेक्ट इट टू द कॉन्वेक्स मिरर. तर कॉन्केव्ह मिरर हे सगळे लाईट रेडिएशन जे आहे हेवनली बॉडीजकडून येणारे लाईट रेडिएशन ते कलेक्ट करतील. म्हणजे कॉन्केव्ह मिररच्या सरफेसवरती लाईट रेडिएशन पडतील, ते कलेक्ट करतील. जे लाईट रेडिएशन कॉन्केव्ह मिररच्या सरफेसवर पडतात ते लाईट रेडिएशन ते रिफ्लेक्ट होतात आणि कॉन्वेक्स मिररपर्यंत त्या लाईट रेडिएशनला पास केलं जातं. कॉन्केव्ह मिरर इज यूज टू रिसीव द लाईट कमिंग इन फ्रॉम द सोर्स अँड रिफ्लेक्ट टू द कॉन्वेक्स मिरर. Convex mirror reflect the light rays back towards a concave mirror which pass through a hole at the center of the concave mirror. An eyepiece situated at the back of the concave mirror is used to see the images. मग कॉन्केव्ह मिररवरती फॉल झालेले लाईट रेज कॉन्वेक्स मिररवर पडतील. कॉन्वेक्स मिरर इट अगेन रिफ्लेक्ट बॅक दीज लाईट रेडिएशन टुवर्ड्स द कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिररच्या एक मध्यभागी एक होल असतो आणि या होल थ्रू हे सगळे रिफ्लेक्ट झालेले रेडिएशन पास होतात. अँड दीज रेडिएशन आर पासेस अप टू द आयपीस आणि आयपीसद्वारे आपल्याला क्लिअर इमेज ऑब्झर्व करण्यासाठी मिळते. ऑप्टिकल टेलिस्कोप हॅव्हिंग अ मिरर ऑफ 3.6 मीटर डायमीटर सिच्युएटेड इन आर्यभट्टा रिसर्च इन्स्टिट्यूट. तर ऑप्टिकल टेलिस्कोप ज्यामध्ये 3.6 मीटर डायमीटरचा मिरर हा फिक्स केलेला आहे असा ऑप्टिकल टेलिस्कोप आर्यभट्टा रिसर्च इन्स्टिट्यूट नैनिताल या ठिकाणी तो सिच्युएट केलेला आहे. तर आर्यभट्टा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये तो टेलिस्कोप आहे. नैनिताल इज द लार्जेस्ट ऑप्टिकल टेलिस्कोप इन इंडिया अँड एशिया. तर नैनिताल या ठिकाणी इंडिया आणि एशियामध्ये असलेला लार्जेस्ट ऑप्टिकल टेलिस्कोप हा सिच्युएट आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो ऑब्झर्वेशनसाठी स्पेस ऑब्झर्वेशनसाठी तो ठेवलेला आहे. सो दिस इज ऑल अबाउट टाईप्स ऑफ द टेलिस्कोप. देन आता हे जे सगळे टाईप्स आपण बघितले, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप, रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, न्यूटोनियन, कॅसिग्रेन, ऑल दीज टाईप्स ऑफ द टेलिस्कोप आर व्हिजिबल रेडिएशन टेलिस्कोप, दॅट मीन्स ऑप्टिकल टेलिस्कोप. आता पुढचा जो टाईप आहे तो आहे रेडिओ टेलिस्कोप. तर रेडिओ टेलिस्कोपचा वर्कचा जो बेसिस आहे ते हे जे रेडिओ टेलिस्कोप आहे, दीज टेलिस्कोप कलेक्ट द रेडिएशन हॅव्हिंग द वेवलेंथ बिलो 400 नॅनोमीटर अँड अबोव 400 नॅनोमीटर. म्हणजे व्हिजिबल रेडिएशनच्या व्यतिरिक्त जे रेडिएशन जसे गॅमा रेज आहे, एक्स रेज आहे, इन्फ्रारेड रेज आहे, हे रेज कलेक्ट करण्याचं काम हे जे रेडिओ टेलिस्कोप करत असतात. आणि या रेडिओ टेलिस्कोपचा उपयोग करून आपण अदर जे रेडिएशन एमिट करतात हेवनली बॉडीज त्याचा वापर करून त्या बॉडीजचा म्हणजे त्या हेवनली बॉडीजचे पिक्चर आपल्याला मिळू शकतात. नाव रेडिओ टेलिस्कोप. मेनी हेवनली बॉडीज लाईक स्टार्स, प्लॅनेट, गॅलेक्सीज एमिट रेडिएशन अदर दॅन व्हिजिबल लाईट लाईक एक्स रेज, गॅमा रेज, इन्फ्रारेड रेज एक्सेट्रा. बघा या पॉईंटमध्ये दिलेलं आहे की बरेचसे हेवनली बॉडीज जे आहे जसे स्टार्स, प्लॅनेट्स, गॅलेक्सीज अदर दॅन व्हिजिबल रेडिएशन ते बरेचसे असे लाईट रेडिएशन एमिट करतात ज्याला आपले आईज सेन्सिटिव्ह नाहीत. मग अशा लाईट रेडिएशनला कॅप्चर करण्याचं काम कोण करतं, तर रेडिओ टेलिस्कोप करत असतात. टेलिस्कोप्स आर कॅपेबल टू रिसीव्ह अँड प्रोड्यूस द इमेजेस फ्रॉम सच रेज आर कॉल्ड रेडिओ टेलिस्कोप. मग असे टेलिस्कोप जे या लाईट रेडिएशनला कॅप्चर करण्यासाठी कॅपेबल आहे आणि त्यांचा पिक्चर क्लिअर इमेज प्रोड्यूस करण्याची ज्यांची कॅपॅसिटी आहे अशा टेलिस्कोपला आपण रेडिओ टेलिस्कोप असं म्हणतो. रेडिओ टेलिस्कोप आर मेड फ्रॉम वन ऑर मोर डिशेस ऑफ अ पर्टिक्युलर पॅराबोलिक शेप. तर रेडिओ टेलिस्कोपमध्ये मोठमोठ्या डिशेसचा वापर हा केला जातो जो पॅराबोलिक शेपमध्ये आहे. तर एक किंवा एकपेक्षा जास्त डिशेस या ठिकाणी यूज केले जातात. ॲज अन ऑप्टिकल टेलिस्कोप द इन्सिडेंट रेडिओ वेव्स आर रिफ्लेक्टेड फ्रॉम द कॉन्केव्ह पार्ट ऑफ द पॅराबॉलिक डिश अँड कॉन्वर्ज ॲट दी फोकस. रेडिओ टेलिस्कोपमध्ये जे पॅराबॉलिक डिशचा वापर केला जातो जो कॉन्केव्ह टाईप आहे, तर या कॉन्केव्ह टाईप असलेल्या पॅराबॉलिक डिशमध्ये लाईट रेडिएशन फॉल केले जातात. द लाईट रेडिएशन अलो टू फॉल ऑन दिस सरफेस ऑफ द पॅराबॉलिक डिश आणि जे रिफ्लेक्ट झालेले रेडिएशन आहे ते एका पॉईंटकडे फोकस केले जातात. अ रेडिओ रिसिव्हर प्लेस्ड ॲट द फोकल पॉईंट
and gather such waves. Later the image is constructed with the help of computer. मग हे फोकस जे कॉन्व्हर्ज केलेले लाईट रेज आहे त्या फोकसच्या ठिकाणी एक रेडिओ रिसिव्हर बसवलेला असतो. हा रेडिओ रिसिव्हर ऑल रेडिएशन तो कलेक्ट करतो जे कॉन्व्हर्जिंग पॉईंटकडे फोकस पॉईंटकडे कलेक्ट केलेले आहे आणि या रेडिएशनचा वापर करून इमेज इंटरप्रिट करण्यासाठी कम्प्युटरचा हेल्प हा घेतला जातो. जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRT इज इरेक्टेड ॲट द नारायणगाव नियर पुणे. तर पुणे या ठिकाणी GMRTची स्थापना केलेली आहे फॉर दी स्पेस ऑब्झर्वेशन जी रेडिओ टेलिस्कोप आहे. दिस टेलिस्कोप स्टडीज द लाईट रेज हॅव्हिंग द वेवलेंथ ऑफ अबाउट मीटर coming from the heavenly bodies. This large radio telescope is actually an interconnected 30 parabolic dishes. तर GMRT हे जे जायंट मीटर रेडिओ वेव्स टेलिस्कोप आहे तर जवळपास 30 पॅराबॉलिक डिशेसचा वापर करून केलेला आहे आणि त्याचबरोबर हे जे पॅराबॉलिक डिशेस आहे हा जो रेडिओ टेलिस्कोप आहे जवळपास 1 मीटरपेक्षा जास्त वेवलेंथ असलेल्या रेडिएशनला कलेक्ट करण्याची त्याची कॅपॅसिटी आहे. These 30 dishes are spread in 25 square kilometer area in such a way that it works as a single dish as if having a diameter of 25 square kilometer. तर ह्या ज्या 30 पॅराबॉलिक डिशेस आहे जवळपास 25 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रामध्ये एरियामध्ये त्यांना अरेंज केलेलं आहे आणि सगळ्या पॅराबॉलिक डिशेस हे सिक्वेन्शियली म्हणजे एकाच वेळेस काम करतात. त्याच्यामुळे 25 स्क्वेअर किलोमीटर एरियावरती ज्या पॅराबॉलिक डिशेस आहे ते एका रेडिओ टेलिस्कोपप्रमाणे वर्क करतात. GMRT हॅज इनेबल्ड सायंटिस्ट टू स्टडी द सोलार सिस्टीम, सोलार वाइंड्स, पल्सर, सुपरनोवा, इंटरस्टेलर हायड्रोजन क्लाउड्स एक्सेट्रा. तर GMRTच्या साहाय्याने आपण वेगवेगळ्या स्पेस ऑब्झर्वेशनसाठी डिफरंट जे स्पेस ऑब्झर्वेशन आहे जसं सोलार सिस्टीम, सोलार वाइंड, पल्सर, सुपरनोवा या सगळ्यांच्या ऑब्झर्वेशनसाठी GMRTचा उपयोग हा केला जातो. नाउ नेक्स्ट बीट फ्रॉम द ऑब्झर्विंग स्पेस अँड टेलिस्कोप टॉपिक. लोकेशन अँड लिमिटेशन ऑफ द टेलिस्कोप इरेक्टेड ऑन द अर्थ. Visible light radio waves emitted by the heavenly bodies in the space passed through the atmosphere before reaching the earth surface. तर जे व्हिजिबल रेडिएशन असतील किंवा रेडिओ रेडिएशन असतील हे रेडिएशन ज्यावेळेस हेवनली बॉडीजकडून ॲटमॉस्फिअरमध्ये येत असतात त्यावेळेस ते ॲटमॉस्फिअरच्या वेगवेगळ्या लेअरमधून पास होत असतात. बिफोर रिचिंग द अर्थ सरफेस म्हणजे अर्थ सरफेसपर्यंत पास होण्याच्या अगोदर त्यांना वेगवेगळ्या लेअरमधनं यावं लागतं, प्रवास करावा लागतो. ड्युरिंग दिस जर्नी सम लाईट इज ॲब्झॉर्ब बाय द ॲटमॉस्फिअर अँड इंटेन्सिटी ऑफ द लाईट रीचिंग द अर्थ सरफेस डिक्रीजेस. मग ॲटमॉस्फिअर अर्थ सरफेसवरती येईपर्यंत त्यातली बरीचशी जी लाईटची एनर्जी आहे ती ॲटमॉस्फिअरमध्ये ॲब्झॉर्ब केली जाते आणि लाईट एनर्जी ॲब्झॉर्ब केल्यामुळे त्याची इंटेन्सिटीसुद्धा थोडी ही कमी होत जाते. बिसाइड्स द टेम्परेचर अँड एअर प्रेशर कॉजेस द ॲटमॉस्फेरिक टर्बलन्स. दस द लाईट रेज चेंजेस दिअर पाथ अँड शेक्स द पोझिशन ऑफ द इमेज. त्याचबरोबर ॲटमॉस्फिअरच्या वेगवेगळ्या लेअरमध्ये टेम्परेचर आणि एअरचं प्रेशर हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे डेन्सिटी कमी जास्त झाल्यामुळे लाईट रेज ज्यावेळेस ॲटमॉस्फिअरच्या लेअर थ्रू अर्थपर्यंत येतात त्यावेळेस ते बऱ्याच ठिकाणी त्यांची पाथ जी आहे चेंज होते, बेंड होतात. त्यामुळे टेलिस्कोपवरती ते लाईट रेज ज्यावेळेस कलेक्ट होतील सतत चेंज होणाऱ्या लाईट रेजच्या पाथमुळे पोझिशनमुळे काय होतं की जे कोणते इमेजेस मिळतात, ज्या हेवनली बॉडीजचे इमेजेस मिळतात तर या इमेजेस क्लिअर मिळत नाही. त्यामध्ये थोडंसं शेकिंग इमेज म्हणजे हल्ल्यासारखी इमेज वगैरे अशी मिळत असते आणि इमेज जी पोझिशन आहे इमेजची तीसुद्धा आपल्याला क्लिअर ऑब्झर्व करता येत नाही. सिटी लाईट्स ड्युरिंग अ नाईट अँड ब्राईट सनलाईट ड्युरिंग द डे अल्सो पुट लिमिटेशन ऑन युझिंग द ऑप्टिकल टेलिस्कोप ऑन द अर्थ. तर जे अर्थवरती सिच्युएट केलेले ऑप्टिकल टेलिस्कोप आहे यावरती सकाळच्या म्हणजे डे टाईमच्या वेळेस असलेला लाईट, सनलाईट असेल, त्याचबरोबर नाईट टाईमला असलेले जे स्ट्रीट लॅम्प आहे किंवा जे लाईटिंग आहे त्याचा इफेक्टसुद्धा स्पेस ऑब्झर्वेशनसाठी होतो. म्हणजे ते एक लिमिटेशन आहे. टू रेड्यूस द इंटेन्सिटी ऑफ दीज प्रॉब्लेम्स ऑप्टिकल टेलिस्कोप आर सिच्युएटेड ऑन माउंटेन टॉप अवे फ्रॉम द inhabited places. However, limitations caused due to the atmosphere still persist.
मग या सगळ्या प्रॉब्लेम्सला ओव्हरकम करण्यासाठी हे जे ऑप्टिकल टेलिस्कोप आहे ते गावापासनं म्हणजे त्या सिटीपासनं दूर माउंटेनच्या टॉपवरती म्हणजे मोठमोठ्या पर्वतांच्या टेकडीच्या टॉपवरती त्याला सिच्युएट केलं जातं आणि त्याचबरोबर जो इनहॅबिटेड प्लेस आहे म्हणजे ज्या ठिकाणी लोकांची वस्ती आहे वर्दळ आहे त्या ठिकाणी न सिच्युएट करता सिटीच्या दूर ठिकाणी या टेलिस्कोपला सिच्युएट केलं जातं. नाउ टेलिस्कोप इन स्पेस. To get rid of the problems in situating telescope on the earth, scientists have successfully placed the telescope in the space. Images obtained by the telescope placed in the space are bright and clear. तर जे कोणते प्रॉब्लेम्स आहे अर्थवरती आपल्याला फेस करावे लागतात तर अर्थवरती जे टेलिस्कोप आपण यूज करतो त्यामुळे वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला जे प्रॉब्लेम्स आपण फेस करतो त्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी नाव टेलिस्कोप्स आर सिच्युएटेड इन द स्पेस डायरेक्टली. तर स्पेसमध्ये टेलिस्कोप हा सिच्युएट केला जातो. मग स्पेसमध्ये जे टेलिस्कोप आहे त्यामधून मिळणारी जी इमेज असते ती कम्प्लिटली क्लिअर इमेज असते. कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये शेकिंग इमेज किंवा क्रोमॅटिक ऑपरेशन्स वगैरे अशा कोणत्याही पद्धतीच्या लिमिटेशन्स त्यामध्ये नसतात. इन 1990 नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नासा ऑफ USA लॉन्च अँड ऑप्टिकल टेलिस्कोप हबल इन स्पेस. ते 1990मध्ये 1990मध्ये नासाने हबल नावाचा ऑप्टिकल टेलिस्कोप हा स्पेसमध्ये सगळ्यात पहिले लॉन्च केला होता. द लेन्स ऑफ दिस टेलिस्कोप इज 94 इंचेस इन डायमीटर अँड ऑर्बिटिंग द अर्थ ॲट हाईट ऑफ 589 किलोमीटर ऑफ दिस इन द स्पेस. तर जवळपास अर्थपासनं 589 किलोमीटर हाईटवरती हा टेलिस्कोप आपल्या अर्थच्या भोवती फिरतो म्हणजे आपल्या अर्थ सरफेसपासनं 589 किलोमीटरवरती त्याला लॉन्च केलेला आहे. आणि त्याचबरोबर या टेलिस्कोपमध्ये जवळपास 94 इंचेस डायमीटरचा लेन्स यूज केलेला आहे. इन 1999 नासा लॉन्च द एक्स-रे टेलिस्कोप चंद्रा इन स्पेस. परत 1999मध्ये नासानेच एक्स-रे टेलिस्कोपसुद्धा स्पेसमध्ये लॉन्च केलेला आहे. This telescope has an ability to receive the X-rays from the heavenly bodies. Chandra telescope has given us useful information about the stars and galaxies. तर जो चंद्रा टेलिस्कोप आहे तो एक्सरेज रेडिएशन कलेक्ट करण्याची कॅपॅसिटी असून गॅलेक्सीज आणि स्टार्सला ऑब्झर्व करण्यासाठी त्याची स्टडी करण्यासाठी खूप युजफुल असा टेलिस्कोप आहे. द टेलिस्कोप इज नेम आफ्टर द फेमस इंडियन सायंटिस्ट सुब्रमण्यम चंद्रशेखर. तर चंद्रा या टेलिस्कोपला जे नाव दिलेलं आहे चंद्रा तर हे चंद्रा हे नाव जे इंडियन सायंटिस्ट होऊन गेले सुब्रमण्यम चंद्रशेखर या इंडियन सायंटिस्टच्या ऑनरमुळे त्यांना एक सन्मान म्हणून या टेलिस्कोपला चंद्रा हे नाव देण्यात आलं. नाव नेक्स्ट बीट जो लास्ट आहे आपल्या या टॉपिकचा कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1969. 1969मध्ये याची स्थापना झालेली आहे इस्रोची. इस्रोज कॉन्ट्रीब्युशन इज सिग्निफिकंट इन स्पेस रिसर्च ऑफ द इंडिपेंडंट इंडिया. इस्रो हॅज सक्सेसफुली ॲज इंडिपेंडेंटली डेव्हलप द टेक्नॉलॉजी टू लॉन्च द सॅटेलाइट इन द स्पेस टिल द डेट. इस्रो हॅज सक्सेसफुली लॉन्च मेनी सॅटेलाइट. तर इस्रोमुळे स्पेस टेक्नॉलॉजीमुळे आपल्या इंडियामध्ये भरपूर अशी डेव्हलपमेंट प्रगती झालेली आहे. इस्रोच्या माध्यमातून टेलिस्कोप तर स्पेसमध्ये आपण लॉन्च केले पण त्याचबरोबर सॅटेलाईटसुद्धा लॉन्च करण्याची एक छान अशी स्पेसमेंट इस्रोने आपल्याला पुरवलेली आहे. इस्रोज प्रोग्राम इन स्पेस सायन्स हॅज प्लेड अ बिग रोल इन नॅशनल अँड सोशल डेव्हलपमेंट. तर इस्रोच्या या सॅटेलाईट आणि टेलिस्कोप लॉन्चिंग प्रोग्रॅममुळे आपल्या स्पेस सायन्समध्ये तर भारताने प्रगती केलीच परंतु या सॅटेलाईट आणि टेलिस्कोपच्या माध्यमातून सामाजिक प्रगती करण्यामध्ये सुद्धा इस्रोचा खूप मोठा सहभाग आहे किंवा योगदान आहे. इस्रो स्पेस रिसर्च अँड सॅटेलाइट हॅव अ ग्रेट इन्फ्लुएन्स अँड युटिलिटी इन टेलिकम्युनिकेशन, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग, मेट्रोलॉजिकल सर्व्हिसेस, इंटरनेट सर्व्हिसेस, एज्युकेशनल प्रोग्राम्स, रिसोर्स मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट. तर सॅटेलाईटद्वारे जी इन्फॉर्मेशन गॅदर होते या इन्फॉर्मेशनच्या आधारे भरपूर अशी इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कलेक्ट करता येतात. जसं सॅटेलाईटमुळे टेलिकम्युनिकेशन इझियर आहे,
इझियर होतं. टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग, वेगवेगळे जे टेलिव्हिजन प्रोग्राम्स जे आहे लाईव्ह, हे सॅटेलाईटमुळे पॉसिबल आहे. मेट्रोलॉजिकल सर्व्हिसेस, जे डेली क्लायमेट वेदर कंडिशन वगैरे आहे, ते सुद्धा सॅटेलाईटमुळे इझिली पॉसिबल. त्याची इन्फॉर्मेशनसुद्धा गॅदर होते. इंटरनेटची सर्व्हिस मिळते. त्याचबरोबर एज्युकेशनल प्रोग्राम, या सगळ्या गोष्टी ज्या आहे या सॅटेलाईट जे लॉन्च केलेले आहे स्पेसमुळे, त्यामुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्या. नाव ॲस्ट्रोसॅट. इन 2015 इस्रो लॉन्च अन आर्टिफिशियल सॅटेलाईट ॲस्ट्रोसॅट. तर इस्रोने 2015मध्ये ॲस्ट्रोसॅट नावाचा आर्टिफिशियल सॅटेलाईट लॉन्च केला. दिस सॅटेलाईट हॅज आर्टिफिशियल म्हणजे काय, तर मानवनिर्मित. तर मॅनमेड सॅटेलाईट आहे. मानवाने त्याचे वेगवेगळे पार्ट्स कंबाईन करून तो सॅटेलाईट तयार केला. सो दिस इज आर्टिफिशियल सॅटेलाईट. दिस सॅटेलाईट हॅज अल्ट्राव्हायलेट अँड एक्स रे टेलिस्कोप अँड डिटेक्टर्स. या सॅटेलाईटमध्ये अल्ट्राव्हायलेट आणि एक्स रे टेलिस्कोप फिक्स केलेले आहेत आणि त्याचबरोबर डिटेक्टरसुद्धा बसवलेले आहेत. मोस्ट ऑफ द पार्ट्स आर युज्ड इन द सॅटेलाईट्स आर मेड इन इंडिया. या सॅटेलाईटमध्ये जे कोणते पार्ट्स फिक्स केलेले, असेंबल केलेले, तर हे सगळे पार्ट्स, मोस्ट ऑफ द पार्ट्स इंडियामध्ये तयार झालेले आहेत. विथ द हेल्प ऑफ ॲस्ट्रोसॅट, इंडियन सायंटिस्ट आर स्टडिंग व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ द युनिवर्स. तर या ॲस्ट्रोसॅट सॅटेलाईटचा वापर करून इंडियन सायंटिस्ट बरेचसे जे स्पेस ऑब्झर्वेशनशी रिलेटेड जे कोणते ॲस्पेक्ट्स आहे ते स्टडी करण्यासाठी या सॅटेलाईटच्या इन्फॉर्मेशनचा बेटर यूज हा होतो.